रात्री अंधार इतका दाटून आला होता की डोळे उघडे असूनही आयुष्य काहीच दिसत नव्हतं. वैकुंठात मी उभा होतो. माझ्या पायाखाली माती थंड होती, हातात लाकडं होती आणि छातीत अशी वेदना जणू कोणीतरी माझ्या आतून श्वास ओढून घेत होता. फोन आला, आवाज थरथरत होता. मृत्यू झाला, चिता रचा. नाव सांगितलं नाही कारण इथं नावाला अर्थ नसतो. इथे माणूस येतो आणि त्यास सगळं आयुष्य एका क्षणात संपून जातं. प्रेत अजून यायचं होतं पण मी चिता रचत होतो. माणूस येण्याआधी त्याचं शेवट उभा करणं याहून जास्त क्रूर सत्य कुठलंच नसतं. मी एक लाकूड ठेवला आणि मनात विचार आला, तो माणूस सकाळी उठून कोणासाठी जगत असेल, कोणासाठी राबत असेल, कोणासाठी थकला असेल. कदाचित लेकरासाठी स्वतःचे आयुष्य विसरला असेल, कदाचित संसारासाठी स्वप्न मारून जगला असेल आणि आज त्या सगळ्यांचं उत्तर या चितेत मिळणार होतं. अंधारात आई वडील शांतपणे मदत करत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते कारण काही वेदना डोळ्यापर्यंत पोहोचतच नाहीत, त्या थेट काळजात खोलवर रुततात. लाकडं रचताना माझा संवाद लाकडाशी चालू होता. ती काही बोलत नव्हती पण मला सगळं सांगत होती.